एका दाट जंगलात चिंटू नावाचं एक माकड राहत होतं. चिंटू खूप हुशार, चपळ आणि विचारशील होतं. जंगलातले सगळे प्राणी त्याला आवडायचे, कारण तो नेहमी अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना मदत करायचा. त्या जंगलाच्या मधोमध एक मोठी नदी होती. नदीच्या काठावर भरपूर फळझाडं होती. आंबा, पेरू, जांभूळ. पण नदीत एक भयंकर मगर राहत होती. ती खूप कपटी आणि धूर्त होती. त्यामुळे नदी पार करून फळझाडांपर्यंत जायला सगळ्याच घाबरायचे. एके दिवशी जंगलात भीषण दुष्काळ पडला. पाणी आटत चाललं. झाडांवर फळं उरली नाहीत. सगळी प्राणी उपाशी राहू लागली. ससा, हरिण, माकडं सगळे चिंतेत होते. सगळे प्राणी एकत्र जमले. तेव्हा चिंटू पुढे येऊन म्हणाला, "घाबरू नका, धीर ठेवा, मी काहीतरी उपाय करतो." चिंटू नदीकाठी गेला. मगर त्याला पाहताच म्हणाली, "ए माकडा, इथे का आलास? तुला खायचाच विचार आहे माझा." चिंटू शांतपणे हसत म्हणाला, "मगरीराज, मी तुला एक खुशखबर द्यायला आलो आहे. जंगलाचा राजा सिंह आज सगळ्या मगरींची गणना करणार आहे. तो पाहणार आहे की नदीत किती मगरी आहेत. त्यामुळे सगळ्या मगरींनी नदीत सरळ रांगेत उभं राहायचं आहे." मगर खूप खुश झाली. तिला वाटलं राजाला आपली इतकी काळजी. तिने लगेच सगळ्या मगरींना बोलावलं. सगळ्या मगरी नदीत एका मागोमाग एक रांगेत उभ्या राहिल्या. चिंटू म्हणाला, "मी मोजणी करतो." तो एका मगरीच्या पाठीवर उडी मारून म्हणाला, 1, 2, 3. अशा उड्या मारत मारत तो नदी पार करून दुसऱ्या काठावर पोहोचला. तिथं भरपूर आंब्याची झाडं होती. चिंटूने मनसोक्त आंबे खाल्ले, काही पिशवीत भरले आणि परत नदीकडे आला. तो पुन्हा तसाच मगरींच्या पाठीवरून उड्या मारत परत आला. शेवटी काठावर येऊन म्हणाला, "मोजणी पूर्ण झाली. धन्यवाद मगरीराज." तेवढ्यात मगरीला कळलं की आपली फसवणूक झाली आहे. पण तोपर्यंत चिंटू झाडावर चढून सुरक्षित ठिकाणी पोहोचला होता. जंगलातील सगळ्या प्राण्यांनी चिंटूचं खूप कौतुक केलं. सगळ्यांना अन्न मिळालं आणि दुष्काळातही ते वाचले. अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.